तुमच्याकडे पण असा पदार्थ आहे का, की जो खाल्ला की तुम्हाला तुमचं लहानपण आणि माहेर नक्की आठवणार? झालं असं, की आमच्या गावात प्रत्येक शुक्रवारी बाजार भरतो आणि फणसाचा सीझन असला की हमखास घरी फणस येतो. बरं, याला कटहल सुद्धा म्हणतात काही ठिकाणी. सो आई मग काय करायची, रात्रीला खूप टेस्टी मसाल्याचं झणझणीत असं फणस बनवायची आणि आम्ही सगळे मिळून एन्जॉय करायचो. फणस नसलं तर आमच्याकडे शुक्रवारला मसाल्याचं वरण असा 2 पैकी एक मेनू तरी फिक्सच असायचं. आज मला खूप दिवसांनी फणसाची आठवण झाली आणि झालं असं, की आमच्याकडे आम्ही टोटल अपोझिट आहे. माझ्या नवऱ्याला बिलकुल फणस आवडत नाही. मग काय, आज मी माझ्यासाठी छान फणसाची भाजी केली. तुमच्यासोबत पण असं काही आठवण असेल तर मला नक्की कमेंट्स करून कळवा आणि ही फणसाची भाजी तुम्हाला कशी वाटली ती पण मला कमेंट्स करून कळवा. तर चला, आता आपली इथे फणसाची भाजी रेडी आहे आणि आता आपण छानपैकी फणसाची भाजी टेस्ट करून बघूया. आईच्या हातची टेस्ट येणं तर पॉसिबल नाही, पण तिच्यासारखं नक्की ट्राय केलेलं आहे आणि तुमच्यासोबत बोलताना अक्षरशः माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे, एवढी छान ही फणसाची भाजी झालेली. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.